हे बघ इथे बंदर. मम्मी इथे समोर बंदर आहे. हे इथलं घरगुती बंदर आहे. आणि ते पलीकडे दिसतंय ना तुला, तिथे मोठी जहाज आहेत. क्रूज शिप्स म्हणतात त्याला. क्रूज शिप्स ना मराठीमध्ये काय म्हणतात? प्रवासी जहाज. प्रवासी जहाज नाही, क्रूज म्हणजे वेगळी गोष्ट. काहीतरी शब्द असला पाहिजे. हा दुसरा कोणता तरी गेट आहे. आणि हे म्हटलं तर ओल्ड टाउन. मगाशी बघितलं ते मेडिवल विलेज. हे ओल्ड टाउन इथलं, म्हणजे या तटासभोवीत नाही, शहरासभोवीत तट होते. कसं म्हणतात तटांचा वाक्प्रचार कसा वापरतात मला माहित नाही. शहराभोवती तट होते ते माहिती. मग राहायचे कसे? तुला इथे खायला जागा मिळतील चांगल्या बघ, भरपूर आहे. आणि सगळेजण बोलवतील तुला आता जेवणाला इथे. किती छान जागा आहे बघितलीस इथे. वर सुद्धा रेस्टॉरंट्स आहेत आणि खाली पण माणसं बसलेली आहेत. आणि अख्खा चौक चित्रपटात दाखवतात तशी जागा. मग इथे पण वर आहेत बघ. माणसं थकून बसली तिथे आराम करत. आणि हे इथलं कारंज. कारंजाचं महत्व काय ते मला माहित नाही. तर तुला कुठे खायची इथे जागा इच्छा होईल ना, तिथे थांब तू. मला काही फरक पडत नाही. तुला जे खायचं असेल ते बघ. मला फक्त सुकलाकी खायचंय. मग ते उभ्याने खावं लागेल. इथे बसून पण मिळेल तुला. बसलो तर एखादे बियर घेईन मी. हो घ्यायची. हे बघ इथे आहे तुला सुफलाकी. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मटणाचे प्रकार पण नाही. हे आईस्क्रीमचं दुकान आहे. तुला शांत जागा पाहिजे असेल. एक मिनिट. काय म्हणतो? काय आठवत ही गल्ली कोणती? इथे आपण स्वीड खाल्लं होतं. हा ते हे काय जागा छान आहे. तुला काय बॅग वगैरे घ्यायची असेल तर बघ इथे. मला तरी जरा विचित्रच वाटतंय त्या. दागिने तर वापरत नाहीस तू. तू येत होता म्हणून थांबले. काय म्हणतेस? तुझी वाट बघत थांबले. नाही नाही, तू दागिन्याच्या दुकानाकडे काय थांबतेस. मात्र घेत तर काही नाही. नाही म्हणणं लोक आहेत तर काय करायचं. हे बघ, हे ते नाईट्स म्हणायचो ना मी, ते त्यावेळेचे सैनिक आणि त्यांचा हा पोशाख. त्यासाठी म्युझियम मध्ये कशाला जायला पाहिजे. आणि इथे आणि खरोखर हा पोशाख घालून ते लढायचे. इथनं फक्त बघता येतं. इथे तलवारीचे वार होत नाहीत. इथे फक्त त्यांना खांदे हलवता येतील असा तो हा खरा पोशाख होता त्या काळचा, त्या सैन्याचा. आणि काही पोशाख असे होते की ते स्वतःला त्यांना काढता यायचे नाही. किती वर्ष झाली याला? अंदाजे 1200 वर्षापूर्वीचे आहे ते. अर्थात हे कदाचित नुसतं तकलादू नवीन मॉडेल बनवलं असेल. मग अशा प्रकारचे पोशाख होते. आणि ते किती वेळा लोकांना काढायला दुसऱ्याची मदत घ्यावी लागायची. तलवारीचे वार झाले तर माणूस वाचू शकतो अशाच्या प्रकारचे ते चिलखत वापरायचे. आणि नाईट्स म्हणजे महत्वाचं काय, इतर सैन्यासारखे नव्हते ते. आजकालचे जसे म्हणतात पैसे देऊन
सैन्य असतं. इस्रायलमध्ये कसं असतं, स्वेच्छेने करतात सैनिक सैन्य सेवा. त्यावेळेस जे नाईट्स होते तो त्यांचा धर्म होता. त्यांना खूप मान मिळायचा, त्यावेळी पैसे मिळायचे. मात्र त्यासाठी त्यांना एक महत्वाची अट होती की लढाईमध्ये शरणागती कधीही पत्करायची नाही. त्यामुळे ते अगदी मरेपर्यंत लढायला तयार व्हायचे. अगदी शेवटचा सैनिक जरी असेल आणि सगळ्या बाजूने वेढला असेल तरी सुद्धा तो नेहमी लढायचा, मरेपर्यंत लढणार. ही जागा आवडली मला बिअर प्यायला, छान आहे. इथे यावं आणि आरामात बसावं. सांगाडा काय म्हणते? सांगाडे 1 2. हा, मी बिअरची गोष्ट करतोय मस्तपैकी थंड, तू सांगाड्याचं बघ. मम्मी, तुला काय जागा सापडते का चांगली खायला कुठे? नाही का नाही तर शेवटी हॉटेल पर्यंत पोहोचणार आपण. हो. ही बघ, इथे आतमध्ये खाऊ गल्ली दिसते मला. ही मला दिसली होती ना त्या दिवशी. तिचे केस खरे विचित्र किती म्हणा, आता मला आवडले. फुलांच्या आड आहे म्हणतेस? जड आहे खूप. जड वाटते का तुला? ही बघ, जागा छान दिसते. यांच्याकडे आतमध्ये काय आहे? सुफला पेठ. आणि ही प्रसिद्ध मशीद आहे मुसलमानांची. खरं म्हटलं तर रोदूस हा देश आधी टर्कीचा भाग होता आणि मग मला वाटतं 1904 साली असं काहीतरी इटली बरोबर युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये त्या युद्धाच्या तहामध्ये रोदूस हा भाग टर्कीकडनं ग्रीसच्या ताब्यात दिला गेला. सॉक्रेटिस रेस्टॉरंट पण छान दिसतंय मला. तुला खायचंय काय ते? बघ, पटांगण छान आहे आतमध्ये. महागातला असावा मात्र. ते काय किमती आहेत? सॅलडचेच 12 युरो. मी सॅलड खाऊनच गार होईन इथे. एका बाजूला चर्च आणि एका बाजूला लागून मशीद. सर्व धर्म असं जे म्हणतात तसं. मी ते जे नाईट्स म्हणत होतो ना, त्याच्या पुतळ्याच्या बाजूला सगळे फोटो काढत आहेत. इथल्या इतिहासाची ज्याला माहिती आहेत किंवा युरोपमध्ये राहणारे आहेत त्यांना त्याचं एवढं आकर्षण. याच्या पुढे परत आला किल्ला. मला आलाय कंटाळा किल्ल्यांचा. तू बघ, तुला खायला कुठे काय मिळत होते? मी बसतो, काहीतरी प्यायला घेतो. आराम करायला आलोय, ते पायपीट करायला नाही.